जय हरी विठ्ठल. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. नमस्कार, मी सौ छाया दवंडे, जबलपूर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ आयोजित ओळख संतांची हा असा सुंदर उपक्रम सुरू केल्याबद्दल मंडळाचे खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर श्री संतोष गोडबोले यांचे खूप खूप आभार की त्यांनी मला या अशा सुंदर उपक्रमात भाग घेण्याची संधी दिली. आज मी आपल्याला संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनचरित्रावर संक्षिप्त माहिती देणार आहे. 19 ते 20व्या शतकाच्या संधिकालात प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराजांनी नानाविध विषयांवर विपुल लेखन करूनही त्यांचे मौलिक विचार अजूनपर्यंत महाराष्ट्रातील विद्वानांसमोर व्यवस्थित रीतीने प्रस्तुत झालेले नाहीत. मराठी वाङ्मयीन इतिहासाच्या मोठमोठ्या जंत्री निघाल्या, पण त्यात महाराजांच्या विस्तृत आणि मूलगामी विचाराची दखल घेतली गेलेली नाही. उल्लेख केला गेलाच तर 2-4 पुस्तकांची नावे देऊन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार नामानिराळे झाले आहेत. तसे पाहिले असता प्राचीन मराठी साहित्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात संतांच्या भक्ती काव्यासोबत पंतांचे पंडिती वाङ्मय, शाहिरांचे तंत वाङ्मय आणि अर्वाचीन कविता यांचा अभ्यास करण्यात येतो. याचे कारण असे की प्राचीन वाङ्मयापेक्षा अर्वाचीन कालखंडातील कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य बदलले. इतकेच नव्हे तर काव्याचा आशयही परदेशातून आयात होऊ लागला. त्यामुळे जुन्या नव्याचा संबंध जवळजवळ तुटला गेला. अशा परिस्थितीत प्राचीन साहित्याचा विचार करताना महाराजांचे साहित्य 20व्या शतकातील म्हणून आधुनिक समजले जाते आणि अर्वाचीन असल्यामुळे साहित्याचा विचार करताना महाराज संत परंपरेतील असल्यामुळे प्राचीन समजून वगळण्यात येते. महाराजांचे काव्य उच्च प्रतीचे आहे, लेखनशैली प्रासादिक आहे, वैचारिक पातळीला तोड नाही. त्यांच्या लेखनात नानाविध विषय आलेले आहेत. त्यातील प्रत्येक विषय युक्तिवादाच्या चौकटीत बंदिस्त आहे. आजच्या बुद्धियुगातील सर्व कसोट्या त्यांच्या वाङ्मयाला लावता येतात. तरी देखील महाराजांचे साहित्य दुर्लक्षित राहिले. महाराजांची ग्रंथरचना नानाविध विषय हाताळून त्यासंबंधी मूलगामी आणि तौलनिक विवेचन करण्याची हातोटी 20व्या शतकात असूनही प्राचीन परंपरेशी अतूट नाते सांगणारे त्यांचे गद्य पद्यान्वित वाङ्मय व त्यात विखुरलेली विचारसंपदा अभ्यासकांपुढे प्रस्तुत होणे आवश्यक आहे. महाराजांची नानाविध विषयांवर 139 रचना असूनही विद्वानांनी त्याकडे लक्ष दिले नाही. याचे कारण आणखी एक असण्याचा दाट संभव आहे की आज महाराज या शब्दामागे चमत्कार वगैरे अर्थ चिकटले आहेत. त्यामुळे कोण्या महाराजांचे वैचारिक योगदान फार मोठे असू शकते याची कल्पनाच मनाला शिवत नाही. ज्याप्रमाणे शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, भगवान गौतम बुद्ध वगैरेंच्या जीवनात चमत्कार असले तरी आज त्यांच्या चमत्कारांकडे जग लक्ष देत नाही. उलट त्यांचे विचारधनच लोकांना जाणवते. त्याप्रमाणे महाराजांचे मधुराद्वैताचार्यत्व जगाच्या समोर यावयास हवे, म्हणजे त्यांच्या वैचारिक योगदानाचा योग्य तो सन्मान विचारवंतांकडून होऊ शकेल.
असो, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावतीतील नांदगाव खंडे लोणी टाकळी तालुक्यात 6 जुलै 1881 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू पुणे येथे 20 सप्टेंबर 1915 मध्ये झाला. संत श्री गुलाबराव महाराज महाराष्ट्रातील एक संत असून खूप चांगले मराठीचे लेखकही होते. श्री गुलाबराव महाराज 20व्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या 8व्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागात गेले आणि तेही 34 वर्षाचे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी 134 ग्रंथ लिहिले. गुलाबराव महाराजांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. भववद्देह अनध्यस्त विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही, हा भक्ती सिद्धांत शांकरत्व ज्ञानाच्या आधारावर मांडला. सांख्य योगादी षड्दर्शने परस्पर विरोधी नसून पूरक आहेत असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय, हिंदू, बौद्ध, जैनादी, भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमान हे अभारतीय धर्म वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहे असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतीवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान, पाश्चात्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करून गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या 34व्या वर्षाच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यानयोग, मधुरा भक्ती, आयुर्वेद इत्यादी शास्त्रज्ञांचे सिद्धांत त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय हा नवीन विचार त्यांनी भक्तांना दिला. गुलाबराव महाराजांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषातून व वऱ्हाडी बोलीतून त्यांनी 133 ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मय प्रकाश त्यांनी हाताळले. 27,000 ओव्या, 2500 अभंग, 2500 पदे, 3000 श्लोकादी रचना इत्यादींचा त्यात समावेश आहे. कधीकधी असं वाटतं की त्यांचं ज्ञान म्हणजे शिव आहे व त्यांचे काव्य म्हणजे शक्ती आहे. असं शिवशक्तीचं मिलन गुलाबराव महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकत्रित झालं आहे आणि ते सांगतातही नेहमी की मी शरीराने पुरुष आहे व मनाने स्त्री आहे. असं काव्य व असं ज्ञान एकत्रित झालेलं रसायन दुसऱ्या कुठल्या संतांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, असा जरा प्रश्न निर्माण होतो. वयाच्या 20व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांना स्वनामाचा मंत्र दिला आणि ते म्हणतातही, माझा सद्गुरू करुणाधन, आळंदीपती कल्याण निधान, जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन, कृतार्थ केले मज लागी, अंकी घेऊन या खुणा, सांगितल्या स्वनामाच्या. महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टांतानंतर पहिलं चित्र लोकांच्या दृष्टीस आलं. महाराजांनी बोटाच्या साह्याने वाळूवर चित्र काढले आणि चित्रकारांनी हुबेहूब त्याची नक्कल केली. महाराज आपला अनुभवही सांगतात. घेऊन मजला निज मांडीवरी स्नेहे, बांधावली ज्ञानेश्वर माऊली,
ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली. इतर संतांच्या अभंगात शेवटी आपण स्वनामाची साक्षरी पाहतो. नामा म्हणे, चोखा म्हणे, तुका म्हणे असे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. पण गुलाबराव महाराजांमध्ये असा उल्लेख सापडेल का? त्यांच्या प्रत्येक कवितेच्या अखेरी नाममुद्रा ज्ञानदेवाची त्यांनी अंकित केलेली आहे. त्यांचा गुलाब या नावाचा उल्लेख तर एकाही अभंगात नाहीच, पण त्यांचं सांप्रदायिक नाव पांडुरंग आहे तोही उल्लेख आपल्याला एकाही अभंगात आढळत नाही. ज्ञानेश्वर कन्या, अलकावतीपती, आळंदी वल्लभे, ज्ञानेश्वर माई, आळंदीशय, ज्ञानेश्वर स्वामी अशा आपल्या गुरुच्या नामाचा उल्लेख प्रत्येक अभंगात दिसतो आणि आपल्या काव्याचं सर्व श्रेय ते आपल्या गुरु माऊलीला देऊन पूर्णपणे मोकळे होतात. इथे मला एक विशेष माहिती त्यांच्याबद्दल सांगावीशी वाटते की गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश्वराची कन्या मानत असत. महाराजांनी 1905 मध्ये वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी अमरावती जिल्ह्यातील शुक्लेश्वर वाठोडा येथे श्रीमद भागवतातील दशम स्कंधात सांगितल्याप्रमाणे कात्यायनी व्रताची दीक्षा घेतली. श्रीकृष्ण पत्नीत्वाचा अधिकार मिळविण्यासाठी त्यांनी 33 दिवस हे व्रत केले. तेव्हापासून त्यांनी स्त्रीवेश धारण करायला सुरुवात केली. मंगळसूत्र, भाळी कुंकू, वेणी, बांगड्या आदी स्त्री शृंगार त्यांनी परिधान करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी आपल्या अलौकिक व्याख्यानमालेत गुरु शिष्य पद्धतीबद्दलही सांगितले आहे. खरे शिक्षण देऊन दिव्य ज्ञान देतो तो गुरु. महाराज म्हणतात, आई व बाप या दोघांना समान समजलं पाहिजे. जे लोक गुरुपासून विद्या शिकून त्यांना मनाने व कृतीने मान देत नाहीत, त्यांच्याहून पापी दुसरा कोणी नाही. गुरु शिष्यावर ज्याप्रमाणे भावना ठेवतात त्याचप्रमाणे शिष्याने गुरुचा बहुमान ठेवावा. आपल्याला मिळेल ते त्यांना देऊन नंतर त्याचा उपभोग करावा. ज्याच्या योगाने आपण पितरांना संतुष्ट करतो त्याने प्रजापती संतुष्ट होतो. ज्याच्या योगाने आपण आईला संतुष्ट करतो त्याने पृथ्वी संतुष्ट होते. म्हणून आई आणि बापापेक्षा गुरु पूज्य आहेत. गुरुचा सत्कार केला असता ऋषी, देव, पित्र सर्व संतुष्ट होतात. असं म्हणतात की महाराज 4 वर्षाचे असताना एकदा रात्री त्यांच्या गादीवर एक जळता दिवा पडला. त्यांच्या आजीने घाबरून बघितलं तर महाराज म्हणाले, तेल जळून जाईल पण गादी नाही जळणार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे झालंही तसंच. देवाचीच कृपा म्हणायची. सामान्य जनांपेक्षा साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ व सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ असतो असे म्हटले आहे. महाराजांबद्दलचा एक प्रसंग असा आहे की मधुरा द्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज एकदा ख्यातनाम मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेले. ग्रंथाला विशिष्ट विषयावरील कुठले ग्रंथ आहे या जिज्ञेसेपायी त्यांनी ग्रंथपालाला विचारणा केली. ग्रंथपाल महाराजांना ओळखत नव्हता. एक अंध व्यक्ती ग्रंथाची विचारपूस करतो आहे म्हणून त्या सर्वच लोकांना कौतूहल वाटले. ग्रंथपालाच्या सहकार्याने महाराजांनी ग्रंथांची नावे सांगायला सुरुवात केली. अधिकांश ग्रंथ महाराजांना माहीतच होते. ग्रंथपाल व आजूबाजूचे लोक महाराजांचे ज्ञान पाहून थक्क झाले. ग्रंथाची चौकशी पाहून त्यांना समजले की ही अत्यंत सामान्य दिसणारी व्यक्ती आणखी कोणी नाही, संत गुलाबराव महाराज आहे. गुलाबराव महाराजांचा संप्रदाय पुढे नेणारे
त्यांचे उत्तराधिकारी बाबाजीराव पंडितांचे मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर कमालीचे प्रभुत्व होते. त्यांनी महाराजांचा संप्रदाय इसवी सन 1964 पर्यंत चालविला. बाबाजीराव पंडित त्यांनी आपले गुरु श्री गुलाबराव महाराजांवर एक सुंदर अभंग रचलेला आहे आणि त्याच्यातून सामान्य कवी आणि महात्मा कवी यातला फरक स्पष्ट होतो. ते असं म्हणतात, गंगा म्हणू नये जळ, वृक्ष नोहे तो पिंपळ. गंगा म्हणू नये जळ, वृक्ष नोहे तो पिंपळ. हेरा नोहे गारगोटी, नव्हे पिशाच धुर्जटी. येरा मानवा समान, मानू नये संतजन. माझी ज्ञानशजा माय, नोहे त्रिगुणाचे कार्य. म्हणजे गंगेचं पाणी जरी इतर पाण्यासारखं असलं तरी गंगेच्या पवित्राची तुलना सामान्य पाण्याशी कधीच होऊ शकत नाही. हिरा जरी दगड असला तरी हिरा आणि गारगोटी त्यांच्यातला फरक, त्याची मूल्यवानता व चमकदारपणा पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे साधेपणाने फिरणारे संत असले तरी त्यांचं आत्मभावनामधलं चिंतन, त्यांची विश्वात्मकता, त्यांची दृष्टी लक्षात घेऊन त्यांचे वेगळेपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी कष्टणाऱ्या डॉक्टर राम पंडित यांच्या कवितेच्या ओळी महाराजांच्या ग्रंथसंपदेविषयी समर्पक वाटतात. डॉक्टर राम पंडित लिहितात, एक चक्षुहीन अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन चक्षुच्या पलीकडे गेला. नंतर कळले तो तर चक्षुहीन नव्हताच. म्हणजे मोठ्या डोळ्याचे साक्षर आम्हीच आंधळे होतो. आता आमच्यासारख्यांचेच डोळे त्या चक्षुहीनाची वाट बघतात. त्याच्या मार्गाने जाता जाता आम्ही पडतो, उठतो, परत चालतो. काय करावे, आम्हीच तर आंधळे. आमच्या नेत्रात अश्रू आहेत. नजर कदाचित धोका खाईल, पण हृदय नव्हे. गीता, वेद पुराणांप्रमाणे त्यांच्या त्या वाक्यावर आमचा अटळ विश्वास आहे. जे त्यांनी आपले जीर्ण वस्त्र त्यागताना उच्चारले, माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईल. एवढं बोलून मी आपल्या वाणीला विराम देते. उद्या आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे खूप खूप आभार. धन्यवाद.